सोलापूरकरांनो नमस्कार. एबीएन मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत ऐतिहासिक 103 वर्षापूर्वी 1922 रेल्वे ब्रिज बांधण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मर्याई चौक दमानीनगर या मार्गावर असलेले रेल्वे ब्रिज आपण सध्या पाहतो. याविषयी आपल्या सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली भावना व्यक्त केली आहे, ही आपण या माध्यमातून पाहणार आहोत. 1922 रेल्वे ब्रिज कृतज्ञ आम्ही, तुझी आठवण सदैव मनात राहील. गिरणगावच्या औद्योगिक प्रगतीचा, स्वातंत्र्य लढ्याच्या रणशिंगाचा आणि सोलापूरच्या अभिमानाचा साक्षीदार ठरलेला हा रेल्वे ब्रिज शहराच्या इतिहासातील एक अमीट पान. केवळ लोखंड, दगड आणि सिमेंट नव्हे, तर पिढ्यांचा भावना, संघर्ष आणि गौरवाचा एक जिवंत दुवा. 6 जून 1860 रोजी सुरू झालेल्या सोलापूर पुणे रेल्वे सेवेने दळणवळणाची नवी दिशा दिली. त्यानंतर सोलापुरामध्ये तब्बल 5 भव्य गिरण्या उभ्या राहिल्या. सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल, जुनी मिल, नरसिंग गिरजी मिल, लक्ष्मी विष्णू मिल, जामश्री मिल आणि वस्त्रोद्योगमुळे सोलापूरचे नाव जगभरात झळकले. आशियातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग केंद्राचा मान याच सोलापूर शहराने पटकावला होता. याच वाढत्या प्रगती काळात 1922 तत्कालीन भैया चौक, आजचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, मंगळवेढा, पंढरपूर व कोल्हापूरला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे ब्रिज उभारण्यात आला. सोलापूरचा औद्योगिक कणा, मालवाहतुकीचा मुख्य दुवा आणि पूर्व पश्चिम सोलापूरला जोडणारा एक अत्यावश्यक मार्ग म्हणून या पुलाचे स्थान आढळ बनले. या रेल्वे ब्रिजच्या सभोवतालची 5 गिरण्या धगधगत्या होत्या. सोन्याचा धूर निघत होता. अर्धा लाखाहून अधिक कामगाराचे जीवन धडधडत होते. चाळी जागल्या होत्या आणि एका भरभराटीच्या सोलापूरचे हृदय येथे धडधडत होते. सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा इतिहासाचा अभिमान आहे. जगाला चकित करणारी घटना म्हणजे सन 1930 पारतंत्र्यात तब्बल 4 दिवसाचे स्वातंत्र्य सोलापूरकरांनी अनुभवले. 7 मे 1930 रोजी याच ब्रिज शेजारील लक्ष्मी विष्णू गिरणी परिसरात स्वातंत्र्यासाठी गिरणी कामगाराचे आंदोलन, संप दडपण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. क्रांतीची ज्वाला एवढी भडकली की संपूर्ण शहराने ब्रिटिशांना पळवून लावले. इंग्लंडचे तख्त हादरले आणि शेवटी सोलापुरात मार्शल लॉ लागू करावा लागला. त्या उठावाचा प्रत्येक आवाज, प्रत्येक पाऊल खून या ब्रिजने शांतपणे पाहिले. म्हणूनच हा पूल केवळ रेल्वे ब्रिज नव्हे, तो स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आणि अभिमानाचा स्मारक होता. सन 1922 ते 2025 तब्बल 103 वर्षे हा पूल सोलापूरच्या जडणघडणीत अविभाज्य भाग्य म्हणून उभा राहिला. काळाच्या ओघात झिजलेल्या हा ऐतिहासिक बंद आता पाडला जात आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी या पुलाचे विसर्जन होणार आहे. येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल पाडला जाणार आहे. समस्त सोलापूरकरांच्या मनात आठवणीचा महापूर आला. पूल निरोप घेत असताना मोबाईलचे फ्लॅश चमकू लागले. सेल्फीसाठी रांगा लागल्या आणि वातावरणात पसरलेली होती एक भावनिक शांतता. केवळ 2 भूभाग जोडणारा पूल नव्हे, लोकांच्या हृदयांना जोडणारा अनुभवी ओलावलेला भावनिक सहप्रवासी होता. कितीतरी वेळ या पुलावरून जाण्याचा साधा प्रवासही आता आठवणीच्या रूपात मनात कोरला जातोय. हजारो सोलापूरकर या शेवटच्या क्षणाचे साक्षीदार होत आहेत. सेल्फी घेताना लोकांच्या डोळ्यात पाणी दाटते. केवळ रस्ते नव्हे, तर मने जोडणारा हा रेल्वे ब्रिज आज निरोप घेतोय. हा ब्रिज नुसता जोडणारा नव्हता, तो आठवणीचा, संघर्षाचा, उद्योजकताचा आणि भावनांचा दुवा होता. आज तो नाहीसा होणार असला तरी 1922 ही कोनशिला सोलापूरकरांच्या हृदयात त्यांची जागा कायमची कोरली गेली आहे.
103 वर्षाचा सुवर्ण प्रवास आणि भावनिक निरोप असा हृदयस्पर्शी क्षण अनुभवला जात आहे. सोलापूरच्या इतिहासातील अनेक पिढ्यांचे दिवस रात्र, आनंद, दुःख, प्रगती, संघर्ष तू पाहिले आहेत. विविध ऐतिहासिक घटनांमुळे केवळ हा रेल्वे ब्रिज नसून एक भावनिक नातं या ब्रिजशी जोडले गेले आहे. सर्व सोलापूरकर शेवटच्या क्षणी हा ब्रिज आपल्या डोळ्यात आणि मनात साठवून ठेवत आहेत. आज तू पाडला जात असला तरी तुझा सुवर्ण इतिहास, तुझी साक्ष आणि तुझी छबी आमच्या मनात कायम राहील. तुझी आठवण सदैव मनात जिवंत राहील आणि त्याच आठवणीद्वारे तो सुवर्ण इतिहास पुन्हा पुन्हा जागवला जाईल. तुझी आठवण सदैव मनात जिवंत राहील. थँक्स 1922 रेल्वे ब्रिज. तुझे अंतःकरणपूर्वक आभार. कृतज्ञ आम्ही किरण बनसोडे.